मंत्री असताना असतील, पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे. उद्धव साहेब, या सगळ्या हा जो तुम्ही विचार मांडतात, आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे. आपण रोज जर पाहिलं असेल, बँका लुटल्या जात आहेत, सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत, देशाच्या जमिनी जंगल तोडली जात आहेत, तोडली, म्हणजे ते लुटमारच. त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तर आता जनसुरक्षेच्या खाली कायदे आहेत. म्हणजे जंगल तोड व्हावी, किंवा जर का आमच्या मित्राला जमिनी आमच्या म्हणजे त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड जर तुम्ही आलात तर तुम्ही तुरुंगात जाल, कारण तुम्ही जनसुरक्षा धोक्यात आणलेली आहे. छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हेने उद्योगपती घुसलेले आहेत. का गडचिरोलीमध्ये घुसले? गडचिरोलीमध्ये घुसले, खाणी आहेत. मला कोणी सांगितलं काश्मीरमध्ये पण घुसलेत. 100% आहेत. तर उद्धव साहेब, हे जे देशावर दरोडे पडतायत, त्याच प्रकारचा दरोडा आपल्या मुंबईवर सुद्धा पडतो आहे. आणि तुम्ही ज्यांचा मगाशी उल्लेख केलात, त्या लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून तुम्ही याकडे कसं पाहता? मुंबईकरांनी एकवटून याचा विरोध केला पाहिजे. ह्याचं कारण ही मी म्हटलं तसं एकाधिकारशाही. उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार, तुमच्या गाड्या पण तोच देणार, तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार. म्हणजे त्याचे तुम्ही नाही म्हटलं तरी गुलाम किंवा अंकित होणार. आणि मूळचा जो मुंबईकर आहे, अगदी मी म्हणेन मराठी माणूस, हा मुंबई बाहेर फेकला जातोय. गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता. आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार. माझं तर म्हणणं की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घरं देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे, जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे, जिची गरज नाहीये, तिकडे गिरणी कामगारांना घरं का नाही देत? गिरण्यांच्या जमिनी, ज्या गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं, गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य कारणासाठी होणार नाही. पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड केलं गेलं. 1/3 मध्ये गिरणी कामगारांना घरं वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं, पण ते आता सगळं गेलं. तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले, मॉल उभे राहिले, आणि गिरणी कामगार देशोधडीला लागला. आधी गिरणी कामगार फसला किंवा फसवला गेला, आणि आता या मुंबईतला उरला सुरला मराठी माणूस फसवला जातो. आणि हे सगळं गौतम अडाणी या एका उद्योगपतीसाठी कायदे बदलले जात आहेत, नियम बदलले जात आहेत, सर्व काही बदललं जात आहे. सुरुवात होते आहे. मला एक सांगा ना, अदानीना धारावीसाठी फुकटात तुम्ही जमीन देताय. कुर्ला मदर डेअरी दिली, देवनारचं डम्पिंग ग्राउंड दिलं, कांजूर मार्ग ती जी काय निराधाराची जमीन आहे. धारावी हा आता मुंबई महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला भ्रष्टाचाराचा आणि ज्याला तुम्ही जमीन घोटाळा, मोठा लँड स्कॅम, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँड स्कॅम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे. धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी दिला. या आधी राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेले आहेत, हा नवीन नाही आहे. धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबबीखाली धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर, आणि जो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते, हे यापूर्वी कधी झालं नव्हतं. का होत आहे? ह्यांची मित्रक म्हणून ना. म्हणूनच मी जी मगाशी सांगत होतो की धारावीसाठी जसे हे भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत, तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत? ज्यांनी मुंबई मिळवून दिली, संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढ्यासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडून मुंबई मिळवून दिली, त्यांनाच मुंबईमध्ये स्थान न देता हे कुठले आले? त्यांच्यासाठी तुम्ही मुंबई, म्हणजे पूर्वी असं म्हणतात की त्या इंग्रज ह्याला त्या कोणाला तरी ती आंदण दिली होती मुंबई, पोर्तुगीज का इंग्रज कोण होते त्यांना, तसे तुम्ही यांना अदानींना आंदण देताय. काय संबंध आहे? म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देताय. देवनाचं डम्पिंग ग्राउंड, म्हणजे हा तर कहर झाला. आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती 2700 का काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे. आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार, भूखंड अदानीला देणार. एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयानक आहे, ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा अदानीची. म्हणजे देश अडाणी चालवतायत, अदानी चालवतात किंवा अडाणी चालवतात. की मुंबई सारख्या शहराचा सातबारा म्हणून तर त्यांनी शिवसेना तोडली ना. आता तुमच्या लक्षात येईल की शिवसेना जी मुंबईसाठी कुठे तडजोड करणं शक्य नाहीच आहे, ती शिवसेना तुम्ही